बिचारो एकटो मेहनत करता, भावी खजिनदार कामगार जोशात काम करतात एकदम। महिला प्रमुख अरे काय कर काम धोंडे कशा घेतलास गो, मारतास काय कोणा? काम भारी आईचा। काय बोलतं गो, जोरात बोल ना, जरा जोरात बोल ना म्हणून ते मध्ये मध्ये येत आहे म्हणून। मी कधी मध्ये येईल गो तुझ्या, खोटा बोलतो तू। एक नंबर सजावट, एक नंबर काम 25 बोले तो एकदम रावास। महिला मंडळ पण जोरदार काम करता बाबा। काय बोलते, पलटली बघ अशी लगेच। नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश। आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, गावी आलो आहे कारण की आपल्या गावी देव आपल्या भेटीसाठी येणार आहेत। म्हणजे वेशी फिरायला डाळप स्वारी आहे, दर 3 वर्षांनी एकदा होते। तर ते देव दर्शनासाठी आपण आलो आहोत। तर आता आपण चाललो आहोत सड्यावरती, कारण की आज आणि उद्या दोन्ही दिवस देव आपल्याकडे येणार। आता गांगेश्वर देव येणार घाटीने आपल्या सड्यावरसून, मानातून तिथून निघालेत काका वगैरे तिकडे आहेत। आम्ही लोक इथून चाललो आहे आणि तयारी वगैरे सुद्धा सुरू आहे। तर अगोदर तयारी केली आणि आता आपण सड्यावर चाललो आहे ना, इंट्रो घेतो आहे, त्यामुळे तुम्हाला आता भेटतो आहे मी। तर बघूया कसा सोहळा अनुभवायला मिळतो आहे। मी तर फर्स्ट टाईम आलो आहे, पण ऐकून आहे खूप सारं, त्याबद्दल व्हिडिओज बघितले आहेत, घरातल्यांनी वगैरे सर्वांनी सांगितलेलं आहे, तर त्यामुळे थोडीफार माहिती आहे। तर आता लाईव्ह आपण बघूया, माझ्यासोबत तुम्हालासुद्धा बघायला मिळेल। आपल्यासोबत आहेत भाऊजी, अभि, पप्पा आणि रणजित भाऊजी पुढे चालत आहेत। आता आपण डायरेक्ट सड्यावर जाऊया आणि भेटू। तोपर्यंत जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोचतील। और एक लाईक तो बनता है। आपण पोचलो आहे सड्यावर, आपण आपल्या मागराच्या इथे जाऊया आणि तिथे थांबायचं की पप्पा पुढे जायचं थोरल्याच्या तळ्याकडे? जाऊया ना, थोरल्या तळ्यावर इले असतील ते। नाही, मला नाही वाटत। कारण अंगणे याच्यात काजीत आलेले अच्छा, वरती, इथून तर पुढे काय दिसत नाही, इथून नाही दिसणार। बघूया पुढे जाऊया आणि आपल्या मागराच्या इथून बघूया काय दिसतं काय नाही, तर मग आपल्याला अजून तळ्याजवळ जावंच लागेल। बघूया काय विषय, जाऊया। तर मित्रांनो, आपण आलो आहे पुढच्या रोडच्या साईडला आणि समोरून आपल्याला देव येताना दिसलं आहे आणि मागसून पूर्ण प्रजा घेऊनच येतो आहे। तर खरं बघण्यासारखा सोहळा हा आपल्या महापुरुषाजवळ, तिकडनं परत आदेश घेऊन गांगेश्वराचं वारं जे आहे ते आपलं धावत सुटणार आपल्या खडकीकडे। म्हणजे आपला लक्ष्मण साळकर गणू, आपल्यामध्ये मोर्या बीट्समध्ये जो बेस वाजवतो गणूभाई, त्यांच्या घराच्या खाली आपली वेशी आहे तिकडे, आणि तिकडे जाऊन पुन्हा तिकडे कार्यक्रम होणार आणि मग तिकडनं परत धावत या साईडला येणार। ते सगळं तुम्हाला आपण दाखवूया। ते बघा इकडनं दिसत असेल थोडं थोडं, हे बघा, हा जवळ आल्यावर आपण बघूया। हा भाऊजी,
नव्हता आज चाळो आज तिका काय 3 वर्षांनी आज जा काय ठिकाणी मंडळ येता आता या ठिकाणी तिचा काय औषध गांगो तो पुढे इल्लेलो आता मग जा काय तुका कडकिरीतले चाळ्याक जो काय दाना देतो त्याप्रमाणे आता 3 वर्षांनी देतो त्याप्रमाणे आता नायक दिलेलो त्याशिवाय जो काय तो ठिकाणी उभं राहता आज जो काय त्या ठिकाणी कागद कुंकू दिलेला मोनोभक्ष दिलेला गुळ खोबरा दिलेला सौभाग्य द्रव्य दिलेला होता ह्यो जो काय त्या ठिकाणी चालू होता त्या ठिकाणी जागा खराब होतो राहतं पुन्हा त्या ठिकाणी रक्षण करू राहतं आज त्या ठिकाणी तो कागदच्या 12 पासून तो चांगू गाडी गाडवता आज जी काय सरकार जी काय जाता आज त्यांचा त्या ठिकाणी पूर्ण रक्षण करू राहतो त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या लेकरांचा त्रास होता कामा नये घेण्या बोलण्या झाल्या काय दिल्या कुटुंबातून घरी काय चुका जरी झालेलो असलो तर जो कोण खर्च चालू होतं त्यांनी तो त्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी माफ करून पुढे लेकरं या ठिकाणी इलेले आता सुद्धा काही ठिकाणी खामकाठी इलेली आहे पुढे काय जरी खोटानाटा जरी असला तेवढा तुला कांदगावच्या 12 पासून तुला कांगू गाडी घालताना पाठी हटवून पुढे आता मंडळात आज त्या ठिकाणी जाणार पुढे ह्या जा काय खोटानाटा आता तेवढ्या भक्षात जवळ करून टाळकर औषधा पूर्ण कुटुंबाचा त्या ठिकाणी जी काय अवला जातात नंतर त्या ठिकाणी रक्षण करून ह्यो जो काय तुका आता नाळ भक्ष देतात तो मान्य करून तू घे बिझी माणूस तो 11:15 वाजता येणार आहे.
तर मित्रांनो असा काही आजचा सोहळा होता. तर खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता, मी ऐकून होतो आणि सगळं लाईव्ह आता पहिल्यांदा बघायला मिळालं. तर भाऊजी पण होते, त्यांना पण खूप छान वाटलं. गणेश भाऊजी आहेत, रणजित भाऊजी आहेत. आम्ही तिघंजणं चाललो आहे. पप्पा वगैरे पुढे गेले. आम्ही थोडंसं दुकानावर जायचं होतं म्हणून थांबलेलो. आता घरी जाऊया आणि तिकडची पुढची तयारी बघू आणि मग ब्लॉग एंड करूया. डोळ्यावर लाईट. अरे काका खूप छान वाटलं. फर्स्ट एक्सपिरियन्स एक नंबर होता. याच्या पुढचा ब्लॉग तर याच्यापेक्षा अजून भारी जबरदस्त तुफान येणार आहे, कारण सर्व देव येणार. आज फक्त गांगोचा वारा इकडे येऊन मान सन्मान देऊन खडकीकडे आपल्या त्याचं जे काही देणं होतं ते देऊन परत आपल्या देवळाकडे प्रस्थान झाला. उद्या तो सर्वांना घेऊन परत येणार. तर उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल. तर आता ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की बसतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.